नीट पेपर फुटीबाबत दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांनी निर्दयी आणि अमानुष मारहाण केली आहे। त्यामुळे शेकडो विद्यार्थी गंभीर जखमी झालेत। या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। त्यानुसार हातकणंगले तालुक्यातील हुपरी, पट्टणकोडोली गावात दिवसभर बंद राहिली, तर रांगोळी गावात निदर्शनं करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। दिल्ली इथं नीट पेपर फुटीबाबत जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांनी निर्दयी आणि अमानुष मारहाण करून शेकडो विद्यार्थ्यांना गंभीर जखमी केलंय। केंद्र सरकारच्या या अमानुष मारहाणीचा देशात सर्वत्र निषेध होतोय। केंद्र सरकारच्या या अमानवी कृत्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। त्या पार्श्वभूमीवर हुपरी शहरातील व्यापारी बांधव, दुकानदार, गाळेधारक, राजकीय पक्ष संघटना, नागरिक यांनी बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे हुपरी शहर प्रमुख पांडुरंग माणकापुरे, उपाध्यक्ष अक्षय फुले, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष विद्याधर कांबळे, बाळासो कांबळे, आनंदा कांबळे यांनी हुपरी शहरात फेरी मारून हुपरी बंदचं आवाहन केलं। तर पट्टणकोडोली गावातील सर्व व्यापारी व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभागी होऊन आपले व्यवहार दिवसभर बंद ठेवून पाठिंबा दिला। यावेळी ॲडव्होकेट भीमसेन राजमाने, संदीप हसुरे, सागर कांबळे, दीपक भोसले, प्रवीण भाटणवाडे, देवदास सुभेदार यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते। त्याचबरोबर रांगोळी गावात सर्वपक्षीयांच्या वतीनं निदर्शनं करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। यावेळी डॉक्टर मृत्युंजय जंगले, प्रवीण शेट्टी, विजय माने, पिंटू देसाई, उमेश साळुंखे, मोहन कांबळे, राजेंद्र चोपडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।